हॅलो राजन काका, कमळी आहे तिकडे? हो आहे, पण आता नुकतीच झोपली. अरे आज आम्ही खूप मजा केली ना, खूप खुश आहे. राजन सर, कमळी तिकडं खुश आहे ना व? हो हो खुश आहे. तर उद्या तिला मी जॉगिंगला सुद्धा घेऊन जाणार आहे आणि या येत्या 1-2 दिवसात तिच्या पासपोर्टसाठी सुद्धा जायचं आहे. मग परदेशात जाईल ती फिरायला. तुला तर माहिती आहे ना, तिला सगळ्या गोष्टींचा किती उत्साह असतो ते. राजन सर, ती माझ्याबद्दल काही बोलत होती काय? हो बोलली. मगाशी जेवतानाच तुझी आठवण काढली होती. थोडीशी नाराज होती. म्हणाली निंगी हवी होती. ती उपाशी तर झोपली नाही ना व? ऍक्च्युली तिला जेवायचं नव्हतं, पण मीच तिला जबरदस्ती जेवायला वाढलं. हा, तिच्या आवडीची खीर केली होती ना आज. मग जेवली पोटभर. आत्ताच जरा डोळा लागला तिचा. उद्या भेटाल ना तुम्ही कॉलेजमध्ये? हां बरं, खूप उशीर झाला आता. झोपा, मी ठेवतो फोन. वय ऋषी सर, मंड्या, तुम्ही बी जावा, आराम करा. मी बी येतो. अगं आईस्क्रीम खायला जाणार आहे ना आपण? नाही सर, आपल्या माणसाच्या सोबतीतला गोडवा असा कुठल्या बी आईस्क्रीम मध्ये मिळत नाही. तो फक्त तो माणूस सोबत असला की नाही तरच अनुभवता येतोय. कमळीशिवाय मला आईस्क्रीमच काय बी गोड लागणार नाही. कमळी आता लय मोठी झाली, मला सोडून जेवायला लागली आणि मी तर राहिलोय तिच्या आठवणीत. ती आता मस्त फिरायला जाणार, जॉगिंग करायला जाणार. कमळे, एवढी बदलशील असं वाटलं नव्हतं ग मला. का वागलीस का कमळे असं माझ्या संग? एवढी परकी झालो होतो ग बाई. इथं मला तुझ्याशिवाय झोप बी आहे ना, आणि तू तिकडे निवांत झोप. मला इथं रडायला सोडल्यास वय ग तू. तू मला नको तुझ्या संग घेऊन जाऊ कमळे. पण खरं माझ्या संग माझं मन भरून तरी बोल ग कमळे. मला असं एकटीला नको सोडू ग कमळे. मला कोण आहे ग तू?